नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच वादग्रस्त पूजा खेडकर संदर्भातली। पूजा खेडकर आणि वाद हे एक समीकरण काही नवं नाहीये, कारण पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरलेत। आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आलाय, तो म्हणजे नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेल्या ट्रक हेल्परला थेट खेडकर कुटुंबांच्या पुण्यातील घरामध्ये सापडल्याने खळबळ उडाली। दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातल्या एका बंगल्यामध्ये ठेवून गायब झाले। रबाळे आणि पुण्यातल्या चतुर्शृंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल फोनच्या लोकेशनचा शोध घेतला, मात्र त्यांचं अखेरचं लोकेशन जे होतं ते त्यांच्या बंगल्यातच आढळून आलं। पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्याही मोबाईलचं लोकेशन आढळणं बंद झालं। पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। तर तपासासाठी आलेल्या पोलिसांवरती मनोरमा खेडकरांनी कुत्रे सुद्धा सोडले। दरम्यान दुसरी बातमी आहे भाजप संदर्भातली। आज आदित्य ठाकरेंच्या वरळीतल्या मतदारसंघात भाजपचा विजय संकल्प मेळावा होतोय। याच मेळाव्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा संबोधित करणार आहेत। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला आव्हान जे आहे ते भाजपकडून देण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी सुद्धा चर्चा केली जाते। तर तिसरी बातमी अंजली दमानियांसंदर्भातली। महायुती सरकारनं मित्रसंस्थेच्या मानस सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक केली आहे। अनिश हे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचे पती आहेत। अनिश दमानियांच्या नेमणुकीवरून आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा निशाणा साधलेला आहे। दरम्यान यामधली आपण पहिली बातमी पाहतोय पूजा खेडकर संदर्भातली। पूजा खेडकर आणि वाद हे समीकरण काही नवं नाहीये, कारण हे खूप परिचयाचं आहे महाराष्ट्रासाठी। दरम्यान याच पूजा खेडकरच्या वादग्रस्त या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही अपडेट्स आता समोर येतात, कारण कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे काही थांबायचं नाव घेत नाही। आधीच जनतेच्या चर्चेचा विषय ठरतोय हे कुटुंब, आणि आता आणखी एक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतल्या रबाळे परिसरातून अपहरण झालेल्या ट्रक हेल्परचा थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरामध्ये सापडल्याने आता खळबळ उडाली। दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन जे आहे ते सुद्धा पुण्यातल्या बंगल्यामध्ये ठेवून गायब झालेले होते। आमच्याकडे ऐरोली मॅकडॉनल्ड सिग्नलच्या तिथे एक लँड क्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डंपर असतो त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता, घासलेली होती। त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँड क्रुझर मधले, त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं। त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांनी ताब्यात घेऊन अपहृत केला होता, अपहरण केलेलं होतं। त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे, जो 668/25 या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांना अपहरण केलेलं होतं। तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्याच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांचे एक पती आहे दिलीप खेडकर, आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल्ल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण ही आता बातमी बघितली खेडकर कुटुंबाची। आधीच एक तर पूजा खेडकरचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा या खेडकर कुटुंबामधला अजून एक कारनामा समोर आलाय। अजून सुद्धा वचक बसत नाही यासारख्या घटनांना, आपण कसं पाहता या घटनेकडे? नाही, या घटनेनं वचक बसत नाही याला कारण सर्वस्वी आपलं प्रशासन आणि राजकारण आहे। जोपर्यंत जात, पैसा, कमकुवत प्रशासन अशा गोष्टी अस्तित्वात आहेत तोपर्यंत यांना वचक बसण्याची शक्यता नाही, कारण यांच्या 3 पिढ्या ह्या प्रशासनाशी संबंधित होत्या। आजोबा IAS नसले ते डेप्युटी कलेक्टर होते, वडील दिलीप खेडकर हे प्रशासकीय सेवेमध्ये होते। त्यामुळे त्यांना प्रत्येक यंत्रणा कशी, आणि मुलगी आता IAS होणार होती पण ती बडतर्फ झाली। त्यामुळे यांना सगळ्या पिढ्यामध्ये कोण किती चोर आहे, कोण किती कमकुवत आहे, कुणाची किंमत काय आहे, कुणाला काय दिलं की तो मॅनेज होतो, या आणि सगळ्या घटनांमधून मार्ग कसा काढायचा, कोर्टामध्ये कसं जायचं, सगळ्या यंत्रणा कशा वागवायच्या याचं प्रत्येक भरपूर ज्ञान असल्यामुळे
त्यांनी कधीही समाजाची, कायद्याची वगैरे फिकीर केली नाही. आता त्यांचे जे काही गुन्हे उघडकीला आले ते मला वाटतं टिप ऑफ द आइसबर्ग या सदरात मोडणारे असावेत. क्वचित असे गुन्हे उघडकीस येतात. बाकीचे सगळे असे नेहमीच्या त्यांच्या सराईतपणामुळे ते लपवले जातात आणि हे चालू राहतंय. त्यांना कशाच्या धाक वाटत नाही. तर आता सिद्ध झालंय. याच्या पलीकडेही जाऊन आता त्यांनी अपहरणासारखा गुन्हा करावा. रबाळ्यासारख्या ठिकाणावरून काही किलोमीटरवर म्हणजे 50-100 किलोमीटरवर एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून आणावं, त्याला कोंडून ठेवावं. याचा अर्थ हे सराईत गुन्हेगार आहेत. आतापर्यंत जे प्रशासनाने त्यांच्याकडे अजूनही थोडंसं सौम्य नजरेने बघायचं चाललंय ते आता बंद केलं पाहिजे. पण विजय सर, अजून एक ऑलरेडी माहिती अशी समोर येते की जेव्हा हे पोलीस त्या बंगल्यावरती गेलेले होते खेडकरांच्या तपासासाठी, तेव्हा सुद्धा या ज्या तिच्या मातोश्री होत्या, मातोश्रीच म्हणावं लागेल त्यांना, कारण थेट त्या पोलिसांच्या अंगावरती कुत्रे सोडले. कायद्याला सुद्धा घाबरत नाहीये ही मंडळी. हे कायद्याला का घाबरते ना, कायदा कसा वाकवायचा, कायदा तेच मी मगाशी सांगत होतो की यांना कशाची भीती वाटत नाही की कुणालाही काही केलं आपण तर ते पैशाच्या आणि आपल्या शक्तीच्या जोरावर मुजवलं जाऊ शकतं, ते मॅनेज केलं जाऊ शकतं असं त्यांना माहिती असल्यामुळे ते अजिबात घाबरत नाही. पोलीसच काय ते कुणालाच घाबरत नाही. त्यांनी पूजा खेडकरने तर आपले जे वरिष्ठ होते त्यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही, पण आरोप करायला मागे पुढे बघितलं नव्हतं. खोटं बोलणं आणि त्यातून कसाही मार्ग काढणं हा त्यांच्या डाव्या हाताचं मळ आहे आणि आपली यंत्रणा ते तसं घडू देते. त्याच्यामुळे त्यांचे आणखी जे धाडस आहे ते वाढत चाललेलं आहे. धाडस आणि विकृती म्हणता येईल ते वाढत चाललेलं आहे. याला आता जर लवकर आळा घातला नाही तर सगळ्यांचाच प्रशासनावरचा, कायद्यावरचा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास बुडालाय. तो आणखी आता तो घट्ट होईल असं मला वाटतं. जो न्याय सर्वसामान्यांना असतो विजय सर, तोच न्याय यांसारख्या लोकांना का बरं अजून मिळत नाही? म्हणजे तो बसत का नाही अजून फटका? जरी कायद्याचा जरी अभ्यास असेल या लोकांचा, जरी कायदा कसा हाताळावा जरी हे यांना कळत असेल, तरी सुद्धा कुठेतरी यांना आर्थिक किंवा एक खंबीर शक्तीचं पाठबळ असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी करण्याचं धाडस यांना होणार नाही. 100% मुळात ज्या वेळेला याच्यातलं प्रशासनातलं पण मोठ्या बाजूने त्यांना सहकार्य आहे. कारण त्यांना म्हणजे ज्याला आयुष्यभर धडपड करावी लागते एखाद्या नोकराला आपल्या होमटाऊन मध्ये येण्यासाठी, ते यांना ट्रेनिंग पिरियड मध्येच मिळालं. बर. हवं ते सगळं मिळालं. याच्यात काय झालंय की प्रशासनाची जी गुर्मी होती स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातली, ती गुर्मी अजूनही गेलेली नाही. हे प्रशासकीय लोक आता स्वतःला अजूनही राजे समजतात. आपले राजे बदललेत आणि आपण नोकर आहोत हे त्यांच्या मनामध्ये अजून भिनलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच वृत्तीने ते सरंजाईशाही वृत्तीने वागतात. लोकांना कसपटा समाज नेमतात, लेखतात आणि त्यांना आपली जी ही अशी काही सरंजामशाही आहे त्याच्यातले सगळे गुणदोष माहिती आहेत आणि सगळे एकमेकांना हे प्रशासकीय व्यवस्था राहिलेली नसून ही एक प्रशासकीय टोळी झालेली आहे आणि ती टोळी असे वारंवार गुन्हे करते आणि त्यांना स्वतःलाच वाचवते. बर. आणखी एक मोठी बातमी येते, ती म्हणजे अशी की ती अंजली दमानिया संदर्भातली आहे. महायुती सरकारनं मित्रसंस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक केली. आता अनिश दमानिया हे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचे पती आहेत आणि दमानियांच्या याच नेमणुकीवरून सध्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधलाय. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आतापर्यंत तुम्ही विरोधकांवर असेल, सत्ताधाऱ्यांवरती असेल, टीकेची झोड उठवली होती आणि आता सुद्धा तुमचे पती अनिश दमानियांची नेमणूक मित्रस या संस्थेच्या सल्लागारपदी सरकारनं केलेली आहे आणि रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आपण कसं पाहता या आरोपांकडे? नाही, आधी मला या ट्विट बद्दल खरंच माहित नव्हतं. मला काही पत्रकारांचे फोन आले सांगायला, की तुमच्यावर त्यांनी खोचक ट्विट केलंय. खरं तर मी ते ट्विट वाचलं आणि त्याच्यात ते म्हणतात तुम्हाला शुभेच्छा, तुमचं अभिनंदन, तुम्ही सामाजिक काम करता, ते आर्थिक बाबतीत आता सरकारला मदत करणार आहेत अमुक त्याबद्दल. आणि त्याच्यात त्यांनी हेही म्हटलं की ते मानद सल्लागार आहेत. आता कुठल्याही व्यक्तीला ज्याला बुद्धी असेल अशा व्यक्तीला कळेल की मानद सल्लागार टू वन संस्था विच इज फॉर द प्रोग्रेस ऑफ द स्टेट याच्यात काय आहे.
म्हणजे त्यांना काही मानधन मिळणार आहे, बंगला मिळणार आहे, गाडी मिळणार आहे, माझ्या घरी भ्रष्टाचाराचा पैसा येणार आहे किंवा माझा लढा सरकार विरुद्ध जो असेल, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो असेल, तो थांबणार आहे. म्हणजे याच्यात मला तर आधी त्याच्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं म्हटलं पण ज्या पद्धतीने लोकांनी टीका केली ना, मला एवढा संताप झाला काल, एवढा संताप झाला, राग आला या गोष्टीचा, की मग 13 वर्ष जीव तोड जी मी मेहनत घेतली, ती कशासाठी घेतली? किंवा माझा नवरा त्याच्या 5 डिग्रीज आहेत फायनान्समध्ये आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये खरं हा सगळा सिक्वेन्स लोकांना समजून घेणं गरजेचं आहे. मार्च महिन्यात त्याला त्याच्या ऑफिसमध्ये तो एमडी आणि सीईओ होता. त्याला एमडी आणि सीईओ वरचं पद म्हणून मार्च महिन्यात सगळ्यांनाच माहिती अप्रेझल्स होतात. त्याला ग्लोबल हेड फॉर ग्रुप रिलेशनशिप केलं गेलं. ग्रुप रिलेशनशिप म्हणजे जेएम फायनान्शियल्सला तो रिप्रेझेंट करून सगळ्या कॉर्पोरेट सगळ्या यंत्रणांमध्ये तो भेटतात. म्हणून तो भेटायला जेव्हा पियुष गोयलना जेएमचा एमडी म्हणून गेला, तेव्हा फिक्की नावाची संस्था आहे, फिक्की. तर ती फिक्की इज इन फॉर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. तर त्याच्या संस्थेवर त्यांच्या ऑफिसचे 2 लोक ऑलरेडी होते. हा जाणारा 3रा व्यक्ती होता. तर त्याला जेव्हा त्याच्यात इन्व्हिटेशन आलं, त्यांनी ते साइन केलं आणि त्याच्यात तो फिक्कीमध्ये अगदी जुलै महिन्यात गेला. हे ट्विट पियुष गोयलनी स्वतः केलं होतं. आता अंजली इज फडतूस. अनिश दमनिया इतका सुपर इंटेलिजंट माणूस आहे, इतका सुपर इंटेलिजंट आहे. त्याला म्हणजे लोकांना कळण्यासाठी सांगते, 5 डिग्रीज आहेत फायनान्समध्ये. सीए, सीएस, कॉस्ट अकाउंटन्सी, सीएफए आणि बीकॉम. सीएच्या परीक्षेला आणि सीएसच्या परीक्षेला इंटरला आणि फायनलला रँकर होता इंडियामध्ये. आणि त्याच्या बुद्धीवर डायरेक्टर पदापासून तो आतापर्यंत ग्रुप हेड किंवा ग्रुप रिलेशनशिप जे सांभाळायला लागला, हे काय माझ्यामुळे नव्हतं. फिकीची मेंबरशिप मिळाली माझ्यामुळे नव्हती. आणि फिकी नंतर त्याला जेव्हा मित्रामध्ये इन्व्हिटेशन आलं, तेव्हा मी ओनली ऍडवायझरी रोल, ऑनररी ऍडवायझर. तर मला असं वाटतं त्याच्यासारख्या प्रत्येक सुशिक्षित माणसाने अशी ऍडवायझरी रोल घेऊन या आताची जी 9 लाख कोटीची जे देणं झालंय ना स्टेटवर, ते कसं कमी करता येईल याच्यावर बुद्धिमान लोकांची गरज आहे. रोहित पवार आणि मिटकरी सारख्या लोकांची गरज नाहीये. पण संताप झाला माझा काल हे सगळं वाचून. मला चीड आली की मी काय करते, तो काय करतोय, आम्ही त्याच्यात नफा मिळवतोय का? पण अंजलीजी झाला, आता अस्वस्थ झाले मी. बोला बोला बोला. नाही, आपण बोला, आपण काय म्हणताय? तुमची चिडचिड होणं, तुमचा राग हा स्वाभाविक आहे. पण आता जर रोहित पवारांनी जे काही ट्विट केलेलं आहे, या ट्विटला जे तुम्ही आता आमच्या समोर जे काही म्हणणं मांडलेलं होतं, या ट्विटला तुम्ही काय उत्तर देणार आता? आधी काल मी त्यांना सभ्य भाषेत ट्विट दिलं. खरं तर ते सभ्य भाषेच्या पात्रतेचे तरी आहेत का? त्यांचं पवार आडनाव नसतं तर रोहित पवारांची स्वतःचं कर्तृत्व काय आहे? काय आहे त्यांचं कर्तृत्व? त्या मिटकरींनी जर आतापर्यंत पुढे मागे अजित पवारांच्या केलं नसतं किंवा अजित पवारांची काय पात्रता होती जर शरद पवार नसते तर? काही लोक आहेत. आणि म्हणून असं कधी कधी वाटतं म्हणावं असं की या लोकांना, आपल्या जनतेला असेच पॉलिटिशियन्स बरे. कारण त्यांना बुद्धिमान लोक जर असतील ना, तर हे जे फालतूपणा हे जी माणसं करतात. आता माझा संबंध काय होता त्याच्यात? पण एका पत्रकारांनी एक बातमी केली आणि ती बातमी त्या रोहित पवारांनी ट्विट केली की अंजली दमानियांच्या पतींना उच्च पदावर घेतलं गेलं. कुठलं उच्च पद आहे ते? ही इज अन ऍडवायझर. त्याच्यात कुठलंही रेम्युनरेशन नाहीये, 0 आहे. उलट घरून आम्ही आमच्या घरातला, मी जेव्हा लढते घरचा पैसा खर्च करते, तो जेव्हा आता तिथे जाईल तो स्वतःचा पैसा खर्च करेल. ऍडवायझरी ऑनररी रोल आहे तो. आणि का? ओनली टू गिव्ह डायरेक्शन, ओनली टू गिव्ह अ डायरेक्शन इन टर्म्स ऑफ इंडस्ट्रीज, इन टर्म्स ऑफ कॅपिटल मार्केट. तर माझं तर खरंच म्हणजे काय बोलावं मला सुचत नव्हतं. जुलै महिन्यापासून हे सगळं चाललं होतं. तो फिकीच्या हेड म्हणून होता. खरं तर मी एवढी चिडचिड करण्याची पण गरज नाहीये, पण मला राग आला की आपण इतकं मन लावून लढतो, मन लावून. आणि आतापर्यंत तुम्ही मला सांगा, तुमची बायको जर अशी माझ्यासारखी लढली तर तुम्ही लढू द्याल का?
पण माझ्या नवऱ्याने मला कधी थांबवलं नव्हतं. माझ्या सासू सासऱ्यांनी मला कधी थांबवलं नव्हतं. आणि आता त्याच्या प्रोग्रेसला मी थांबू? प्रोग्रेस नाहीच आहे. तो तर कॉन्ट्रिब्यूट करतोय. कॉन्ट्रिब्यूट फुकट. आणि हे रोहित पवार आम्हाला अक्कल शिकवणार, तो बिटकरी आम्हाला अक्कल शिकवणार. म्हणजे म्हणू नये, या राजकारण्यांची ना खरं बूट पुसायची लायकी नसते. पण ते सगळे त्यांच्या खानदानामुळे आणि सगळ्यांची जी भांडणं लावतात ना वेगवेगळ्या समाजाची, म्हणून ते आजपर्यंत तिथे पोचलेत. खरंय. पण फॅक्ट इज दॅट लढणं खूप कठीण असतं. खूप म्हणजे खूप. माझ्या परिवारावर, माझ्यावर किती किती त्रास, किती छळ दिला, तरी पण मी व्यवस्थित आणि अतिशय, कोणी म्हणावं महाराष्ट्रात की मी प्रामाणिकपणे लढत नाहीये. पण अंजलीजी, आता या सगळ्या प्रकरणानंतर तुमची लढाई अजून तीव्र होणार आहे की या लढाईचं वेगळं स्वरूप आता आम्हाला पाहायला मिळेल? कसलं वेगळं स्वरूप पाहायला मिळेल? तुम्ही अजून मला आक्रमकता सांगा ना. तुम्ही याच्यावर तुम्ही जे 13 वर्ष मला बघताय, जेव्हा मी पहिलं लढले, आमच्या जमिनींवर त्यांनी काढलं. त्यातनं मी लढले. खडसेंनी इतका छळ केला. 39 डिफेमेशन केसेस, 4 FIR. मग दाऊदचा फोन, रवी पुजारीचा फोन. लढतच आलो ना, कधी थांबलो? आणि असले या कोण जे फडतूस लोक आहेत, यांच्यामुळे आम्ही लढणं थांबवणार आहे? खरंय. तुम्ही मला सांगा, बेस्ट फ्रेंड असलेल्या त्या फडणवीसांचे बेस्ट फ्रेंड होते धनंजय मुंडे, त्यांच्या विरुद्ध टोकाची लढले मी. खडसे ज्यांनी मला छळलं, त्यांच्या जावयावर जेव्हा आरोप झाले, पहिली मी व्यक्ती होती बोलणारे की हे राजकारण आहे म्हणून, हे त्यांना फ्रेम केलं गेलंय म्हणून. या सगळ्या गोष्टी म्हणजे, आणि आता कसं आहे माहितीये, लोकांना ना या कॉन्स्पिरसी थिअरीची सवय झाली. आणि जर ते या दिशेने विचार पण करत असतील तर हे माझं फेल्युअर आहे. नक्कीच माझ्या अंजलीजी, लढ्याचं तुमच्या failure आहे. तुमच्या या प्रतिक्रिया, तुमचा हा राग, तुम्ही थोडासा भावनिक सुद्धा आता झाला. नक्कीच हे कुठल्याही स्त्रीबद्दल जर असं घडलं असेल तर या प्रकारच्या पद्धतीची रिॲक्शन येणं ही खरंच गरजेची होती. तुम्ही सोबतच राहा. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आता आपल्या समोर येते, ती म्हणजे आज वरळी म्हणजेच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ, याच मतदारसंघामध्ये आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा होतोय. याच मेळाव्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा संबोधित करणार आहेत. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आदित्य ठाकरे आता नेमकं याला कसं उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे सुद्धा आपल्यासोबत आहे. मी सर्वप्रथम खणकरांकडे जातोय. खणकरजी, आज वरळीमध्ये हा मेळावा पार पडतोय, कसं बघायचं या मेळाव्याकडे? थेट ठाकरेंना आव्हान दिलं जात आहे का भाजपकडून? मी सर्वात पहिले एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. हा भारतीय जनता पार्टीचा विजय संकल्प मेळावा, आवाज मुंबईकरांचा विजय संकल्पाचा. त्यामुळे इतर ही हेडलाईन तुम्ही पहिली बदला की आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात, ही पहिली हेडलाईन तुम्ही बदला. वरळी डोम मध्ये हा आमचा कार्यक्रम होतोय. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा. या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आमचे नेते आणि ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाच्या गतीवर नेलंय असे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या कार्यकर्त्यांना संकल्प देणार आहेत. तिथून आमच्या संकल्पाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये वाटचाल आणि मुंबई शहराला आज देवेंद्र फडणवीसजी आमचे माननीय मुख्यमंत्री हे संबोधन करणार आहेत. ही आमची तयारी आहे. आणि तुम्ही बघाल कार्यकर्ते अतिशय जोरात तयारीत आहेत आणि जोरदार आजचा विजय संकल्प मेळावा होणार. पण तुम्ही जसं म्हणता की आदित्य ठाकरेंचा उल्लेख आम्ही काढून टाकू किंवा हेडलाईन मधून आदित्य ठाकरेंचा उल्लेख काढू, पण वरळीचे आमदार तर आदित्य ठाकरेच आहेत की. कुठेतरी राजकीय रंग याला देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोच आहे खणकरजी. बघा असं आहे की अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. कधी षण्मुखानंदमध्ये होत असतो, कधी आणखीन कुठल्या सभागृहात असतो. या वेळेला आम्ही वरळी डोम मध्ये कार्यक्रम करतो. त्यामुळे ठाकरेंना आव्हान देतायत आणि वगैरे हे ठीक आहे, कारण मुख्यत्वे लढाई कोणाची होत असते हे सर्वजण पाहत असतात. पण मुळात कुणाला तरी पराभूत करायचंय, कुणाला तरी घरी बसवायचंय, तर जे घरी बसणार आहेत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे बसणार आहेत. गेली 20, 25, 30 वर्ष या मुंबईच्या बाबतीत जे घडलंय ते सामान्य मुंबईकर,
सामान्य मराठी माणूस, या मुंबईमध्ये राहणारा मध्यमवर्गीय उच्चभ्रू झोपडपट्टीत राहणारा आमचा सामान्य माणूस हे उघड्या डोळ्यानं बरं, आता बघतोय. हाच मुद्दा घेऊन मी आनंद दुबेंकडे जातोय, ठाकरे गटाचे प्रवक्ते. मला सांगा आनंदजी, आता नेमकं आता निवडणुका येत आहेत, भाजप एवढी फिल्डिंग लावतंय ठाकरे गटाला एकदम पराभूत करण्यासाठी. काय वाटतंय, कसं बघता तुम्ही या फिल्डिंगकडे? कारण आता जर फिल्डिंग जर टाईट असेल, तुम्ही हसताय, जर फिल्डिंग जर एवढी टाईट असेल तर मग आता कसा शह देणार आहे ठाकरे गट भाजपला? प्रसाद जी नमस्ते, जय महाराष्ट्र. असं आहे, किती फिल्डिंग लावले ना तर आम्हाला कसा शॉट मारायचे आम्हाला माहित आहे, कसा चौका छक्का लावायचे आम्हाला माहित आहे. बघा, असं आहे, कोणत्या पक्षामध्ये जेव्हा नवीन अध्यक्ष येतात ना त्यांना संमेलन करायचे असतात, त्यांचे सत्कार असतात, त्या निमित्ताने ह्यानं करू द्या, काही हरकत नाही. पण जेव्हा निवडणूक येणार त्या निवडणूकचे मुद्दे वेगळे असतात. अगं आपण बघा, केंद्रामध्ये यांची सरकार, राज्यामध्ये यांची सरकार डबल इंजिनची झाली आहे आणि डबल इंजिनची सरकार पाहून मुंबईकर किती त्रासामध्ये आहे हे आपण सगळ्यांना माहित आहे. रस्त्यांची, खड्ड्यांची आणि रेल्वेची, वाहतूकची, म्हणजे सगळ्यांची अशी दुर्दशा आहे की लोकांना, म्हणजे लोक वाट पाहत आहे की कधी निवडणूक होणार, कधी महानगरपालिकाची निवडणूक येणार आणि आम्हाला ह्यांना भाजपचे लोकांना एक म्हणजे असा संदेश द्यायचा आहे की भाई, तुम्ही केंद्रामध्ये आले, अच्छे दिनचे निमित्ताने तुम्ही वादा केला होता आणि तुम्ही राज्यामध्ये पूर्ण बहुमतची सरकार आली आणि जर तुम्ही महानगरपालिकामध्ये आले तर डोकेदुखीच्या वातावरण तुम्ही निर्माण करणार आहात. त्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की हे निवडणूक करणारच नाही. आज 3-4 वर्ष झाले, कुठे निवडणूक आहे बघा ना. निवडणूक आज होणार, उद्या होणार, परवा होणार. आदरणीय कोर्टाने इंटरफेअर केला, पण त्याप्रमाणे होत नाही. काय बोलायचं, काय सांगायचं आम्हाला माहित नाही. पण ठीक आहे, भाजपची एक नवीन अध्यक्ष आले आहे भाजपमध्ये, त्यांचा सत्कार आहे, सोहळा आहे, करा ना तुम्ही सोहळा सत्कार. हे तुमच्या व्यक्तिगत आहे, त्या मुंबईकरांच्या काही घेणं देणं नाही. मुंबईकर त्या दिवशी आले होते ज्या दिवशी दोघंही ठाकरे बंधू त्याच सेम डोम मध्ये, वर्लीमध्ये आले होते. तुम्हाला माहित आहे. बरं, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित करताय, मी हाच मुद्दा घेऊन आता खणकरांकडे जातोय. अतिशय एक थोडक्यात प्रतिक्रिया द्या खणकरजी. ठाकरे बंधूंच्या एकत्रित करण्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आता भाजप आणखीन फिल्डिंग टाईट करताय का? बघा, कसा योगायोग असतो. तुम्ही मला थोडक्यात सांगायला सांगितलं, पण दुबेजी गाडीत बसलेले आहेत आणि ते सारखं लेफ्ट लेफ्ट म्हणतायत. हीच आता शिवसेनेची अवस्था झालेली आहे, उद्धव ठाकरे गटाची. कारण कधी काळी हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरणारा, मराठी माणसासाठी उतरणारा आजचा हा पक्षाची अवस्था ही लेफ्ट विचारसरणीकडे जी झुकत चाललेली आहे. आणि आता त्यांचे जे आमदार निवडून आलेत ते कुणाच्या जीवावर मुंबईत निवडून आलेत एकदा जरा तपासून बघा, म्हणजे सगळं कळेल तुम्हाला. त्यामुळे कुणी एकत्र येत असेल, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. कारण दोन भावांनी एकत्र प्रसादजी त्यांनी यावं, आमच्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत. पण हे का घरातनं बाहेर पडले होते? भांडणं एवढी टोकाची का गेली होती? एकमेकांवर टीका करत असताना कुठल्या भाषेचा प्रयोग झाला होता? संपलेला पक्ष, विनाशर्ट, हे असं का बरं घडलं होतं मला सांगा बरं. असं ते एकत्र येत असतील, त्यांनी यावं. नेमक्या आज ज्या मराठी माणसाचा विषय घेऊन करतायत, तर या मराठीसाठी मुंबईमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असो, बीडीडी चाळीतला राहणारा सामान्य मुंबईकर असो, या सगळ्यांची व्यवस्था कोण करतंय? झोपडपट्टीत राहणारा आपल्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर मिळावं म्हणून कोण झगडतंय? हा मुंबईतला मराठी माणूस मुंबईचाच राहावा म्हणून त्याच्यासाठी व्यवस्था करण्याचं काम कोण करतंय? अहो, जनता बघते आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की होय, मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतली जनता निर्णय आनंदजी बोला. त्याच्यावर सोडतो. प्रसादजी, हेच मराठी माणसाने 10 आमदार निवडून दिले ना आमच्या पक्षाला. सगळं चोरून गेले, सगळं नाव चोरले, पक्ष चोरले, ईडी सीबीआयचा दुरुपयोग केला, सगळं करून 10 डबल इंजिनची सरकार होऊन सगळं थकून 10 आमदार आले ना. म्हणजे पक्ष आमचा संपला नाही आणि मुंबईकरांनी आम्हाला सोडला नाही, हे स्पष्ट संदेश आहे. 36 मतदारसंघामध्ये 10 आमदार, हे काय सोपं म्हणजे असा नाही आहे की एकदा म्हणजे 2 आले आमच्याकडे. तुम्ही सगळं करून तुम्ही 4-5 जास्त आले आणि आम्ही नियमप्रमाणे, प्रामाणिकताप्रमाणे का आले? तुम्ही बघा ना, 2000 जेव्हा होणार महानगरपालिकाची, नाही, तुम्ही बघा ना 227 मध्ये 227 मतदारसंघ आहेत महानगरपालिकाच्या. त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त आम्ही निवडून येणार हे तुम्हाला पण माहित आहे.
त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला करायचे आहे, तुम्ही डोम मध्ये रॅली करा किंवा रोडवर करा, जे करायचं करा, पण लोकांमध्ये गुस्सा आहे. ज्या प्रकारे तुम्ही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळले ना, लोक एकदम निराश झाले आहेत. लोक तुम्हाला एकदम बहिष्कार करत आहे, भाजपचे लोकांच्या लोक मुंबईमध्ये. तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही आज मानत नाही, ठीक आहे, निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळं दिसेल ना की मुंबईकर कोणाला प्रेम करतात, कोणाला मान देतात, हे तुम्हाला कळेल. आता आज तुम्हाला नवीन तुमचे अध्यक्षांचे आहे, तुम्हाला आमची खूप खूप शुभेच्छा. तुम्ही त्याच्यामध्ये मस्त एकदम एन्जॉय करा. बाकी मुंबईकरांचे जे काम आहे आम्ही करतोय, रस्त्यावर आम्ही काम करतोय मुंबईकरांच्या. बर, नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमका मुंबई महानगरपालिकेवरती आता नेमका कोण झेंडा फडकवतं, कुठल्या पक्षाची सत्ता येते, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आनंदजी, तुमचं सुद्धा, आणि खणकर साहेब तुमचे सुद्धा आभार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सुद्धा आपल्यासोबत होते, आणि अंजली दमानिया तुमचे सुद्धा आभार.